गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कालचा ब्लॉग आत्ताच एंड केला आणि आता लगेच नवीन ब्लॉग सुरू करतोय. तर आता टाइम झालाय 8 वाजलेत आणि आम्ही आता रेडी झालोय गोवासाठी. गोवा इकडनं एक 4.5 तास आहे आणि 182 किलोमीटर्स आहे. आमचं पूर्ण पॅकिंग वगैरे झालंय. आता खाली जाऊ, लगेज लोड करू आणि इथे ब्रेकफास्ट करू आणि मग निघू. तर आम्हाला रोड आहे ना, आता गुगल मॅप दाखवतोय तो निप्पणीवरून नाही दाखवते, आतला रस्ता दाखवतोय कुठला तरी. तर आम्ही गुगल मॅपलाच फॉलो करू, कारण की इकडनं परत हायवेला जायला अर्धा तास लागेल. त्याच्यापेक्षा आपण इकडनंच त्या रोड दाखवते त्या रोडने जाऊ. 4.5 तासाचा रस्ता आहे. तर लेट्स गो. सो डन विथ पॅकिंग. आज 360 माउंट केलं, काल माउंट करायलाच विसरलो आणि आता आम्ही निघतो इकडनं. 4 hours 32 minutes. 12:45 पोचू दाखवतोय. लेट झालं निघायला खूप. तर जाऊ दे, झोप मस्त पूर्ण घेतली आम्ही आणि बाईक कोल्ड स्टार्ट पण नाही केली. गणपती बाप्पा मोरया. ट्रिप टू 0 करतो म्हणजे आजचा डिस्टन्स किती कव्हर केला समजेल आपल्याला. सो लेट्स गो. कडनं राईट दाखवतोय. मॅप भरकडवतोय. चालेल चला, आला एक. इकडनंच मंदिराच्या इकडे काल गेलेलो आम्ही, सरळ चालत गेलो. जाताना ऑटोला गेलेलो आम्ही, 20 रुपये घेतले. जवळच आहे, 5 मिनिट वॉकिंग दाखवत होतं पण आम्हाला कंटाळा आलेला. मग येताना आम्ही वॉक करत आलो. मंदिरात अजिबात काहीच गर्दी नव्हती. एकदम गाभाऱ्यामध्ये जाऊन आपण मस्त भरपूर 5-10 मिनटं थांबू शकत होतो. तर इकडनं लेफ्टला आहे ना, तिकडे मंदिर आहे. हा बघा, तो जी होर्डिंग लागली आहे ना, तर दिसते का नाही गोप्रोमध्ये माहिती नाही. त्या होर्डिंगच्या इथेच मंदिर आहे. इकडनं पण असेल एंट्री मला वाटतं त्या मंदिराचं. मंदिराकडे जायला, मंदिराला नाही, इकडनं आतून. हे बघा मंदिर दिसलं का? तर आता पहिला टास्क आहे आमचा, सिटी रोड्समधून बाहेर यायचा आणि हायवेला जॉईन करायचं. इकडनं राईट आहे, हा सर्कल मारून. ह्या चौकातूनच काल आलो का आपण? भूक लागली आमच्या हॉटेलमध्ये, आम्हाला ब्रेकफास्टच भेटला नाही. आता खायची तर इच्छा झाली पण आता थांबायची इच्छा नाही. परत गेअर्स काढा वगैरे. सो आता आम्ही थोडं पुढे जाऊ आणि मग ब्रेकफास्ट करू. काय व्ह्यू आहे बघा ना रोडचा. दोन्ही साईडनं ऊन असला तरी फरक नाही अशा रोडला. दोन्ही साईडनं ऊसाची शेती आहे आणि मधून असा रोड चाललाय. एकदम भारी व्ह्यू आहे आणि थंड थंड हवा लागते. 8:42 झालाय आता टाइम अँड ऊन पण आलाय, पण हवा एकदम अजून पण थंडच लागते. हॉटेलमधून निघालो तर सूर्य बघून वाटलेलं की आज गरम होईल, पण एकदम थंडच आहे वेदर. अजून इकडनं 11 किलोमीटर दाखवतोय निप्पाणी हायवेला. तर आता तो कोणता हायवे माहिती नाही, जो आपण नेहमी गोव्याला जातो तोच निप्पाणीवाला आहे. तर गेल्यावर समजेल आता. जर तोच असेल ना निप्पाणी हायवे, तर मग आम्ही तिथे ब्रेकफास्ट करू गोवा वेस्टला. या रोडला थोडं डिस्टन्स कापता नाहीत, कारण की हायवेला असल्यावर ना 100-120 आपण क्रूज करू शकतो. इथे कसं दोन्हीकडची ट्रॅफिक एकाच रस्त्यावर आहे, तर मग केअरफुली चालवायला लागते. तर 40 किलोमीटर आम्ही कवर केलं. निप्पणी हायवे दाखवत होता आणि हायवेच्या नावाखाली हा रस्ता आला आहे, निप्पणी हायवे. तरी रोड तर ठीकठाक आहे. 180 किलोमीटर जर असेच रोड असतील तरी आम्हाला काही कंप्लेंट नाही, आंबोली घाट सोडलं तर. म्हणजे रस्ता चांगला आहे पण ट्रॅफिक दोन्ही साईडनं आहे, त्याच्यामुळे जास्त त्याला अलर्ट राहायला लागतंय. सो आत्ता गावागावातून टाकलं आहे आम्हाला गुगल मॅपनी. दोन्ही साईडला शेत आहेत आणि वरती क्लायमेट बघा पावसाचा झाला यार. तर पाऊस नको यायला, पाऊस आला तर वाट लागेल पूर्ण. आधीच स्पीड आमचा एवढा स्लो चालला आहे या रस्त्यामुळे. पाऊस आला तर अजून वाट. रेन लायनर घालायला थांबायला लागेल परत. 3 तास फक्त अजून 7 द्या.
मग पाऊस पडला तरी चालेल रूमवर पोहोचल्यावर. पूर्ण जंगलचा रस्ता, असा रात्री जर आला माणूस तर भीती वाटेल इथून. बेस्ट हायवे पकडून जा. एक गुगल मॅप कुठून पण टाकतो. आता लेफ्ट आला एक होप्सो हायवे लागेल. या रस्ता बघा, पूर्ण घाटच घाट टाईप आहे असा. काकडा देवी प्रसन्न. त्या ॲक्सिडेंट झालंय बघ इथे. गाडी गेली सरळ डायरेक्ट खाली. रस्ताच तसा आहे. गाडी सेकंड थर्डच्या वरती जातच नाही. कुठे कुठे तर फर्स्टला घ्यायला लागते, एवढे स्टीप चढण आहेत. म्हणून ते 4 तास 4.5 तास दाखवत होतं 180 किलोमीटर्सचा. आम्ही येताना 60 किलोमीटर आलो 1 तासात. पहिला आतला रोड होता तरी पण. आणि नंतर तिथून आता अर्धा तास झाला, 10 किलोमीटर आलो आम्ही फक्त. आणि अशा रोडला काय होतं माहिती आहे का, आपली बॉडी सारखी हे होते ना, बॉडीवर लोड येतो, तर मग ब्रेकची गरज लागते. अशी ब्रेकची गरज म्हणजे कशासाठी, बम दुखतो म्हणून ब्रेकची गरज लागते, दुसरं काय नाही. तर अजून 4.5 किलोमीटर असाच आहे, मग राईट आहे. तर आता होप्सो तेव्हा तरी एक सरळ रोड जरी आला ना असा, तरी ट्रॅफिक फास्ट चालू राहते. असे स्लो 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 टाईम जास्त कंझ्युम होतो आहे. फक्त एक गोष्ट चांगली आहे की रस्ते खड्डे नाहीत, नाहीतर मग अजून त्रास झाला असता. अरे काय व्ह्यू आहे लेफ्टला, तुम्हाला दिसत नसेल याच्यातनं गोप्रोमध्ये, कारण की वाईड अँगलवर आहे. सो झाला एक पंगा. आधीच रस्त्याला वैतागलेलो आणि वरती बघा काय ढग आलेत पूर्ण. त्यात आता हा रस्ता जो मॅपला दाखवतोय, तर एक लोकलने आम्हाला थांबवला आणि बोलला इकडचा रस्ता बंद आहे, तो तिकडनं जा. तर आता मॅपवर अजून तो तेच दाखवतो का इकडनं युटर्न मारा आणि तिकडनं मागून जा, पण तो रस्ता बंद आहे. गुगल मॅप आता असं वाटायला लागलं की अर्धा तास घालवून हायवेला गेलो असतो कोल्हापूरच्या आणि तिकडनं, कारण की तो रस्ता मला माहिती आहे पूर्ण कारचा. हा कोल्हापूरवरून त्याने शॉर्टकट कुठून टाकले आतमधून. एकतर रात्री या रस्त्याला आलो तर इथे काहीच नाही बघा, त्या रोडला ॲटलिस्ट गाड्या तरी चालू राहतात. सो कधी पण जर तुम्ही कोल्हापूरवरून गोवा करत असाल ना, गुगल मॅपने हा शॉर्टकट दाखवलं तर कधीच येऊ नका, अवॉइड करा हा रस्ता. 2-3 मिनटं जास्त दाखवेल तिकडनंच जा, कारण की तो हायवे काय झालं रस्त्याला गाडीला वगैरे तर तुम्हाला तिकडे हेल्प भेटू शकते. इथे तुम्हाला काहीच हेल्प भेटणार नाही या रस्त्याला.
फायनली एवढ्या वेळानंतर आत्ता आम्हाला हायवे आला आहे आणि नॅशनल हायवे 548H नाव आहे हायवेचं. बरं वाटलं बाबा. किती आतमधून येत होतो आम्ही असंच फिरत 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 फिरत. 2 वेळा रस्ता पण चुकलो, म्हणजे चुकलो नाही, रस्ताच बंद होता पुढचा. आता बघू इथे 100 मीटर अंतरावर ब्रेकफास्टची सोय कुठेतरी करायला लागेल. आता ऑलरेडी आम्ही अर्धा डिस्टन्स कवर केला आहे आता आणि 100 किलोमीटरच्या आत राहिलं आहे आता गोवा. हा रस्ता एकदम बेकार आहे. आतला रस्ता गावागावातला होता पण रस्ता भारी होता. हा रस्ता पूर्ण खराब आहे. काम चालू आहे गेस आणि 14 किलोमीटर ह्याच रस्त्यावर राहायचं. इथे ब्रेकफास्टला एक ऑप्शन आहे, तर ब्रेकफास्ट करून घेऊ. हॉटेल पण चांगला दिसतोय. शेड पार्किंग लावू का तिकडे? शेडमध्येच लावू दे इथंच समोरासमोर. हां, हॉटेल राजमुद्रा. सो आत्ता मी इथे थांबलेलो ब्रेकफास्टसाठी आणि मी ऑर्डर केलं मिसळ पाव आणि हिने ऑर्डर केलं मसाला डोसा. तर अशी मिसळ आली आहे इथे, ताक पण दिलं आहे आणि इकडचे पाव बघा ना कसे आहेत असे. सो खाऊ आता. मसाला डोसा अजून आला नाही, आल्यावर दाखवतो. मी सुरू करतो खायला तोपर्यंत. हा मसाला डोसा हिचा ऑर्डर केलेला आला आता आणि मिसळ. गुलाबजाम पण होतं, मी विसरलो माझ्याशी बोलायला. तर आता खाऊन सांगतो तुम्हाला टेस्ट कशी आहे. भूक लागली मजबूत. मामा पेट्रोल पंप किती लांब आहे इकडनं? आंबोली जोन आहे. किती किलोमीटर असेल? आहे ना. सो डन विथ आवर ब्रेकफास्ट. एकदम भारी होतं. मिसळ पण भारी होती आणि मसाला डोसा पण भारी होता. आणि आता पेट्रोल रेंज मगाशी बघितली मी तर 86ची होती आणि आंबोली घाट 20 किलोमीटर आहे इकडनं. तर पेट्रोल पंप पण तिथे भेटेल ते बोलले 20-25 किलोमीटरपर्यंत, तर इट्स ओके. तर मगाशच्या खराब रोड्स नंतर हा जो पॅच आला आहे ना आता मागच्या 4-5 किलोमीटरपासून फुल एन्जॉय करतो आहे. इथे कॉर्नरिंग वगैरे एकदम भारी आहेत. हे बघा पूर्ण गाडी अशी वाकवतोय, मजा येते. आणि रोड एकदम भारी आहे ना, तर काय कॉर्नरिंगला काय भीती पण नाही वाटत. म्हणजे अशा रोडवर काय माती वगैरे पण नाही आहे. ना येताना मला बायकर्स दिसायचे, तेव्हा असं वाटायचं एकदा तरी यावा, एकदा तरी यावा. आणि फायनली आज बाईक घेऊन आलो. मगासपासून आहे ना पावसाचा माहोल बनतोय पण पडत नाही. आय होप सो आता गोव्याला पोचेपर्यंत पडणार नाही. एवढी साथ दिली, अजून थोडी साथ. We are entering Sindhudurga. Welcome to Sindhudurga. Panji is 96, Malwan 92, Sawantwadi is just 37 kilometers from here. And the road condition is just wow. So finally petrol pump भेटलाय. तर let's see कितीचा पेट्रोल येतो. Full. सो टाईम इज 11:11 आणि अजून 2 तासाचा प्रवास बाकी दाखवतोय.
किलोमीटर्स बाकी आहेत 78. अँड आत्ताच एक हे झालं, पेट्रोल भरताना टँक बॅगचा हुक लावायला गेलो तर हुकच तुटला. हुक नाही तुटला ॲक्च्युली, त्याची जो स्ट्रॅप आहे ना तो तुटला, तो पूर्ण कुजलेला. कारण की मी टँक बॅगच्या खालचा जो लेअर आहे ना, जो टँकला अटॅच असतो, तो काढतच नव्हतो एवढे दिवस. पाण्यात भिजली तरी तसेच आणि उन्हात पण तसेच, तर ते कुजलेलं तर तुटलं. तर एक साईडच्या हुकवर आता पूर्ण चालवणार आहे. लेट्स होप तो नाही तुटला पाहिजे. तसं पण आता काय एकदा मला वाटतं मध्ये फ्यूल अप करायला लागेल, कारण की टोटल किलोमीटर्स आत्ता आम्ही 472 कवर केलेत घरपासून. आणि 200 किलोमीटरवर मी फ्यूल अप केलेलं तेव्हा 1000चा पेट्रोल आलेला. मग आता 1000चा परत आला, म्हणजे 9.9 पकडा ॲप्रॉक्सिमेटली. 9.5 लिटरमध्ये गाडी चालली 272 किलोमीटर. तर आता तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि ॲव्हरेज बघा. मी एडिट करताना तो टाकून देईल तिथे. एक अराऊंड 27-30च्या मध्ये ॲव्हरेज आहे. 27-30च्या मध्ये म्हणजे एकदम भारी ॲव्हरेज दिलं आहे गाडीने. सो काय व्ह्यू आहे बघा इकडे. तुम्ही आता आंबोली घाटाचा थांबायचं आहे, पुढे थांबू द्या. हां, खतरनाक व्ह्यू आहे. पूर्ण फॉग आहे व्हॅलीमध्ये. मला दाखवतो उभा राहून मी. हे बघा, पूर्ण फॉग आहे त्या साईडला लांब. तर पाऊस नाही नशीब बाबा. पाऊस ढग आहेत वरती, पण कृपा केली आमच्यावर पावसाने. आता जेव्हा आंबोलीचा तो विविंग पॉईंट येईल ना, तेव्हा तिथे आम्ही थांबू. धबधबा चालू आहे की नाही बघू. आता असेल चालू मे बी, कारण की पाऊस पडत असेल अधूनमधून अजून पण. इथला आंबोलीचा फेमस वॉटरफॉल. फोटो मी बघितलेलं, त्यांनी बघितलं होता. फोटो काढायचा आहे इथं. सो दिस इज द ब्युटिफुल आंबोली वॉटरफॉल. आणि आता थांबत नाही, आता निघतो आम्ही इकडनं. सो लेट्स गो. एक फोटो क्लिक केला तिथे. आता इंस्टाग्रामवर पोस्ट करू, स्टोरी टाकू. पोस्ट नाही करणार. आता गोव्याला पोचूनच स्टोरी वगैरे जे. आता नॉनस्टॉप आम्ही जाऊ. किती आहे, 74 किलोमीटर आहे फक्त, आणि 1 hour 54 minutes दाखवत आहे. सो ज्याची भीती होती तेच झालं आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्ण अंधार झालेला, त्याच्यावरूनच वाटत होतं आता पाऊस येईल. मगासपासूनच अंधार आहे, पण भरपूर वेळ साथ दिली. पण आता पाऊस सुरू झाला. अजून 4.0 म्हणजे 4 किलोमीटर अजून इकडनं घाट आहे. होपसो घाटाच्या खाली तिकडे उजेड दिसतोय, तिकडे पाऊस नसेल. सो पटापट हे 4 किलोमीटर कवर करून पावसाला मागे टाकता येईल तर बरं होईल. पण या घाटामुळे स्पीड मेंटेन नाही करता येते, तर मग बघू. आणि जर थोडं असं थेंब पाऊस पडत राहिला ना, तर आम्ही रेन लायनर घालणार नाही. भिजले थोडे तरी चालतील, कारण की आमच्याकडे 4 दिवस आहेत, 3 नाईट आहेत गोवामध्ये. तोपर्यंत आमचे रायडिंग गेअर सुकतील जाताना. इकडनं लेफ्ट आहे गोवा. आणि फायनली हायवे आला. आणि हा
मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे. किती वर्ष झाले अजून. आता एक 4-5 किलोमीटरमध्ये लगेच गोवाची बॉर्डर आहे. आणि कल्याणगुट इकडनं राहिलं आहे 44 किलोमीटर्स फक्त. 1 तासाचा रस्ता आहे. अँड दिस इज द बॉर्डर ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. अँड ऑफिशियली वी हॅव क्रॉस्ड आवर फर्स्ट स्टेट ऑन टुगेदर ऑन आवर बाईक. Many more states to go. We are in Goa. Goa वाले ड्रेस में तर आता तुम्हाला कलंगूटला जायचं असेल ना तर हा एक्झिट घ्यायचा इकडनं. हा ब्रिज नाही चढायचा वरती. आणि इकडनं राईट मारायचा कलंगूटसाठी. कलंगूट इकडनं एक हार्डली 10 किलोमीटर आहे फक्त. गोव्याला यायची ना वाईबच कट्टा आहे बघ. झाड कसा निघालाय. इकडनं लेफ्ट कलंगूट म्हापसा रोड. वाघाटार अपर बागा कलंगूट कंडलम लेफ्ट. पावसाचं वातावरण परत झालंय पण आता आला तरी काय फरक नाही. जस्ट 6 किलोमीटर्स आहे इथून कलंगूट बीच. तर हा इकडनं लेफ्टला गेलो की कलंगूट बीच आहे. आणि इथे राईटला एक मॅगडी. हा नेहमीचा एरिया जेव्हा येतो. गोवा नेव्हर गेट्स बोरिंग. हा माझा 12 to 13 टाईम असेल या 5-6 वर्षामध्ये मला गोव्याला. अँड लास्ट 1 इयरमध्ये बोललो तर 3rd टाईम आहे माझा गोव्याला. सो लेट्स गो. हॉटेल आता एक बघू. नेहमी जातो तिथे आधी इन्क्वायरी करू नाहीतर मग दुसरीकडे ट्राय करू. कारण इकडनं कसं बीच वगैरे सगळं ॲसेसिबल आहे वॉकिंग डिस्टन्सवर सगळं. आता तर काय टेन्शन नाही. आता बाईक आहे आमच्याकडे तर कुठेही फिरू शकतो आम्ही. सो आम्ही आत्ता इथे आलो आणि मग ही रूम घेतली आणि मग आम्ही झोपून गेलो थोडं जेवल्यावर. आणि हा रूम आहे. हा बघा हा रूम असा आहे. मी आधी पण मागच्या वर्षी याच तारखेला इकडे राहून गेलेलो. आणि हे इकडचं बाहेरचं अशी बाल्कनी आहे. इथे रायडिंग गेअर्स आमचे ठेवलेत घामाचा वास जायला. आणि इथे समोर विलाज आहेत पण तिथे स्विमिंग पूल नाही म्हणून आम्ही ते नाही घेतले. तर ही रूम आहे अशी. तर आम्ही आत्ता निघालो. आता आम्ही चाललो आहे बीचवर सनसेटसाठी. टाईम झाला आहे 5:40. बघू वेदर क्लिअर असेल तर बघायला भेटेल सनसेट. आणि बाईक इथेच सोडणार आहे कारण की बीच फक्त वॉकिंग आहे 1-2 मिनटावर. तर मग बीचवर जातो आणि तुम्हाला दाखवतो सनसेट जर असेल तर. तर आम्ही आता इथे शाफ्टमध्ये बसलो आहे. असंच टाईमपास बसायचा सनसेट बघायला. तर बसलो आहे आम्ही इथे आणि मस्त असा सनसेट होतो. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो मी. तर दिस इज वॉट वी ऑर्डर्ड. वॉटरमेलन मोहिटो. काळा काळा झाला तो करपलेल्या भाजीसारखा. एकदम घाण. टेस्ट पण करून बघितला.
आणि हा सँडविच सांगितलं. सँडविच कसं आहे का? आणि वॉटरमेलन मोहिटो किती आहे? 300 रुपयाचा आहे. एकदम भंगार आहे, भंगार. So that's it from this vlog. Hope you enjoyed it. Do like and subscribe. Thank you.